योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा विश्व रागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. समजावताना ती म्हणते, आपलाच हात आपल्याला लागला तर त्याची दुःख करू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही. ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावेच लागतात. अपेष्टा सहन कराव्या लागतात. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग. हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद जीभ दातांनी चाविली कोणे बत्तीशी पाडिली चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. समजवण्याच्या सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना. तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते, लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईच्या ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची ध्येय स्वप्नांची जाणीव होती. समाजभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईंची अभंग रचना आहे. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले, त्याचप्रमाणे हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिलेत. अखंड जायला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला मान अपमान वाढविशी हेवा दिवस असता दिवा हाती घेशी. मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे. या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे. रामकृष्ण हरी.